विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. प्रोफेसर देशमुख विथ बायोलॉजी क्लास, बायोलॉजी इन मराठी. या व्हिडिओमध्ये आपण मोनोहायब्रिड क्रॉस म्हणजे काय हे समजून घेणार आहोत. सुरुवातीला काही गोष्टी पुन्हा एकदा लक्षात घेऊया. ऑलवेज कीप इन माइंड, Mendel selected garden pea, that is Pisum sativum, for his hybridization experiment. म्हणजे मेंडेल यांनी त्यांच्या हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट जे आहेत त्यासाठी गार्डन पी पायसम सटायबम म्हणजेच वाटाण्याचं जे प्लांट आहे त्याची निवड केली. हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स त्यांनी का केले तर ही परफॉर्म्ड हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्स टू स्टडी इनहेरिटन्स पॅटर्न. अनुवंशिकता जी आहे ती कशी घडून येते, त्याचं मेकॅनिझम काय हे समजून घेण्यासाठी त्यांनी हे प्रयोग केलेले आहेत. ही सिलेक्टेड 7 डिफरंट ट्रेट्स विथ देअर डिटेक्टेबल व्हॅरियंट्स. म्हणजे पी प्लांट जे आहे त्यामध्ये 7 वैशिष्ट्ये त्यांनी निवडली की ज्यांचा जे गुणवैशिष्ट्ये होते ज्यांची अनुवंशिकता त्यांना अभ्यासायची होती. तर ती अभ्यासण्यासाठी त्यांनी या 7 गुणवैशिष्ट्यांची निवड केलेली आहे. Initially, he considered only one trait at a time and focused on the inheritance pattern of the selected trait. हे जे 7 गुणवैशिष्ट्ये होते प्रत्येक प्लांटमध्ये होते आणि त्याचे डिटेक्टेबल व्हॅरियंट्स म्हणजे एखादं वैशिष्ट्य आहे तर त्यासाठी एखाद्या प्लांटमध्ये एखादं फिनोटायपिक एक्सप्रेशन दिसतंय तर दुसऱ्या प्लांटमध्ये दुसरं वेगळं फिनोटायपिक एक्सप्रेशन दिसतंय. उदाहरणार्थ हाईट ऑफ द स्टेम, यासाठी काही प्लांट टॉल दिसतात काही डॉर्फ दिसतात. तर टॉल आणि डॉर्फ हे हाईट ऑफ द स्टेम ह्या कॅरेक्टरचे व्हॅरियंट्स झाले. तर प्रत्येक प्लांटमध्ये असे 7 वेगवेगळे कॅरेक्टर्स होते आणि त्यांचे एक्सप्रेशन्स वेगवेगळ्या प्रकारे दिसत होते. पण सुरुवातीला त्यांनी एका वेळेला एकाच गुणवैशिष्ट्यावर लक्ष केंद्रित केलं आणि त्याचीच अनुवंशिकता कशी घडून येते याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. मेंडेल फॉलोड 3 स्टेप्स ऑफ हायब्रिडायझेशन. मेंडेल यांनी 3 पायऱ्या ज्या आहेत हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट्सच्या त्या फॉलो केलेल्या आहेत. फर्स्ट ही फॉलोड द स्टेप सिलेक्शन ऑफ पॅरेंट्स अँड ऑब्टेनिंग प्युअर लाईन्स. म्हणजे हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी पॅरेंट्सची निवड करणं गरजेचं आहे, मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट. तर ती निवड त्यांनी सुरुवातीला केली आणि ज्या कॅरेक्टरसाठी ते प्लांट निवडलेले आहेत तर ते प्युअर आहेत की नाही त्या कॅरेक्टरसाठी तर ते आधी खात्री करून घेतलेलं आहे. फर्स्ट ही सिलेक्टेड पॅरेंट्स. टू परफॉर्म द फर्स्ट एक्सपेरिमेंट ही फोकस्ड ऑन द कॅरेक्टर हाईट ऑफ द स्टेम. म्हणजे पहिला एक्सपेरिमेंट करताना त्यांनी हाईट ऑफ द स्टेम हे कॅरेक्टर जे आहेत त्यावर फक्त लक्ष केंद्रित केलं. ही सिलेक्टेड tall pea plant as a female parent and dwarf pea plant as a male parent. हाईट ऑफ द स्टेम हे जे कॅरेक्टर आहे त्यासाठी काही प्लांट टॉल दिसलेत काही डॉर्फ दिसलेत. मग टॉल पी प्लांट जे आहे ते मेल पॅरेंट फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं आणि डॉर्फ पी प्लांट जे आहे ते मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. देन आफ्टर सिलेक्शन ही confirm that the selected plant is pure for the selected trait. जे त्यांनी खात्री करून घेण्यासाठी काय केलंय की सेल्फिंग केलंय. ऑब्टेनिंग प्युअर लाईन बाय सेल्फिंग अप टू 3 जनरेशन. सेल्फिंग म्हणजे काय तर सेल्फ पॉलिनेशन. पी प्लांट जे आहे ते नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड आहे. म्हणजे हे जे प्लांट आहे यावर जे फुलं आहेत त्यामध्ये पराग सिंचनाची जी प्रक्रिया आहे पॉलिनेशन, ट्रान्सफर ऑफ पोलन ग्रेन्स फ्रॉम अँथर टू स्टिग्मा. तर ही जी पराग सिंचनाची प्रक्रिया आहे ती त्याच फुलांमध्ये घडून येते नॅचरली. तिथं इतर जे माध्यम आहेत त्यांची गरज त्यांना लागत नाही क्रॉस पॉलिनेशन घडून आणण्यासाठी. तर नॅचरल सेल्फ पॉलिनेशन त्यामध्ये होत आहे. तर सेल्फिंग होऊ दिलेलं आहे अप टू 3 जनरेशन्स. ॲज पी प्लांट इज नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड, Mendel allowed self-pollination in selected parents up to 3 generations to verify their purity for selected trait.
म्हणजे हे प्लांट टॉल म्हणून सिलेक्ट केलेलं आहे, तर ते टॉलनेससाठी प्युअर आहे की नाही, आणि दुसरं जे प्लांट आहे डॉर्फ म्हणून सिलेक्ट केलं आहे ते डॉर्फनेससाठी प्युअर आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी हे सेल्फिंग 3 पिढ्यांपर्यंत सेल्फिंग घडून आणलं. तर हे सेल्फिंग जे आहे ही प्रोसेस ही कशी केली त्यांनी, ऑप्टेनिंग प्युअर लाईन्स बाय सेल्फिंग अप टू 3 जनरेशन्स. तर बघा, समजा हे टॉल प्लांट जे आहे त्यांनी ॲज अ पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे. तर यामध्ये त्यांनी काय केलं आहे, सेल्फिंग होऊ दिलेलं आहे. सेल्फिंग म्हणजे काय, तर सेल्फ पॉलिनेशन, म्हणजे या फुलांमध्ये जे परागकण आहेत ते त्याच फुलातल्या स्टिग्मावर पडणार. मग आता परागकण जे आहेत, पोलन ग्रेन, पोलन ग्रेन जे आहे, एक पोलन ग्रेन जो आहे त्यापासून 2 मेल गॅमेट्स मिळतात, आणि स्टिग्मावर पडल्यानंतर तिथं ते जर्मिनेट होतात, आणि तिथून पोलन ट्यूबच्या माध्यमातून ते मेल गॅमेट्स ओव्हरीमध्ये जे ओव्हिल्स आहेत त्या ओव्हिलमध्ये असणाऱ्या एम्ब्रिओसाइटमध्ये असणाऱ्या एग सेलपर्यंत फर्टिलायझेशनसाठी मेल गॅमेट पोहोचवले जातात. म्हणजे एकाच फुलामध्ये मेल आणि फिमेल गॅमेट्स तयार होत आहेत, एकाच फुलामध्ये आणि एकाच प्लांटच्या. त्यामुळे त्या ज्या काही गॅमेटिक सेल्स आहेत त्या गॅमेटिक सेल्समध्ये जे काही फॅक्टर्स असतील त्या पर्टिक्युलर ट्रेडसाठी, तर ते सारखेच असतील, जे काय असतील ते सारखे असतील. मेल गॅमेट्स आणि फिमेल गॅमेट्स दोन्ही सारखेच त्या ठिकाणी तयार होतील. तर त्यामुळे पुढची जी पिढी आहे त्यामध्ये मिक्सिंग त्या ठिकाणी नसणार आहे. म्हणजे जर हे प्लांट प्युअर टॉल असेल, होमोझायगस असेल हाईट ऑफ द स्टेमसाठी, तर त्या प्लांट पासून पुढची जी पिढी आहे ती सगळी टॉलच मिळणार, होमोझायगसच मिळणार. तर यासाठी सेल्फिंग त्यांनी केलेलं आहे. आता इथे पॉलिनेशन झाल्यानंतर फर्टिलायझेशन झालं, फळं तयार झाले, म्हणजे शेंगा विकसित झाल्या, बिया तयार झाल्या, देन ही कलेक्टेड अँड सोड द सीड्स. एका प्लांटवर समजा 20 बिया मिळाल्या, तर 20 बिया मातीत लावल्यानंतर 20 प्लांट्स मिळाले. तर समजा हे जर प्युअर टॉल असेल तर इथे सगळे प्लांट टॉल मिळतात. ही झाली पहिली पिढी. त्यानंतर पुन्हा ह्या सगळ्या 20 प्लांटमध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं, पुन्हा त्यामध्ये फर्टिलायझेशन झालं, फ्रूट फॉर्मेशन, सीड फॉर्मेशन झालं, देन कलेक्शन ऑफ सीड अँड देन ही सोड द सीड्स. पुन्हा ह्या 20 प्लांटपासून समजा 350 बिया मिळाल्या, त्या बिया मातीत लावल्यानंतर 350 प्लांट मिळाले, आणि तेही सगळे टॉल मिळाले. तर इथे खात्री पटते की जे प्लांट सिलेक्ट केलं होतं पॅरेंटल प्लांट, तर ते प्युअर टॉल आहे. तरी आणखी खात्री करून घेण्यासाठी पुन्हा ह्या प्लांटमध्ये जे 350 प्लांट आहेत त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं, तर हे F2 जनरेशनचे प्लांट्स आहेत, त्यापासून पुन्हा पुढची पिढी मिळेल F3 जनरेशनची. म्हणजे अशा 3 पिढ्यांपर्यंत सेल्फिंग होऊ दिल्यानंतर जेव्हा खात्री पडते की हां, इथे टॉल प्लांटपासून पहिली पिढी सगळी टॉल मिळते, दुसरी सगळी टॉल मिळते, तिसरी टॉलच मिळते, तर याचा अर्थ सिलेक्टेड पॅरेंट जे आहे ते प्युअर आहे त्या सिलेक्टेड ट्रेडसाठी. जर ह्या पहिल्या पिढीमध्येच टॉल बरोबर डॉर्फही मिळाले असते सेल्फिंग नंतर, तर याचा अर्थ हे सिलेक्टेड प्लांट जे आहे ते हेटेरोझायगस आहे, म्हणजे हे प्युअर नाहीये टॉलनेससाठी, हे इथं खात्री पडली असती. ज्यावेळेला मग असं झालं असतं तर त्यांनी दुसरं प्लांट सिलेक्ट केलं असतं, टॉल प्लांट, पुन्हा त्यांनी सेल्फिंग होऊ दिलं असतं. जोपर्यंत पुढच्या सगळ्या पिढ्यांमध्ये सगळे टॉल मिळत नाहीयेत तोपर्यंत सेल्फिंग जे आहे ही प्रक्रिया घडून आणून त्यामध्ये खात्री झाल्याशिवाय पॅरेंट सिलेक्ट त्यांनी केले नाहीत. तर ह्या पद्धतीने प्युअर लाईन्स जे आहेत ते मिळवले, आणि मग पुढच्या ज्या जनरेशन्स मिळाल्या त्यातून मग त्यांनी जे पॅरेंट्स आहेत क्रॉस ब्रीडिंगसाठी, हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी ते सिलेक्ट केलेले आहे. Then second step he followed is artificial cross of the selected parent to raise F1 generation. मग आता एकदा खात्री पडली की टॉल प्लांट हे टॉलनेस प्युअर टॉल आहे आणि डॉर्फ प्लांट हे प्युअर डॉर्फ आहे, तर मग पुढची जी काही प्रोसेस आहे त्या 2 पॅरेंटमध्ये, एक मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे आणि फिमेल पॅरेंट, त्या दोघांमध्ये आर्टिफिशियल क्रॉस. आर्टिफिशियल हा शब्द इथे का वापरला आहे,
कारण पी प्लांट हे नॅचरली सेल्फ पॉलिनेटेड आहे, त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन होत नाही. मग नॅचरली सेल्फ पॉलिनेशन होत आहे म्हणून त्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन घडवून आणावं लागतं आणि मग ते कृत्रिमरित्या घडवून आणण्याची प्रक्रिया इथे केली जाते, म्हणून आर्टिफिशियल क्रॉस ऑफ द सिलेक्टेड पॅरेंट्स टू रेज F1 जनरेशन. Mendel performed artificial cross, then he collected and opened the pods. After cross pollination, fertilization takes place, fruit formation, seed formation takes place. He collected and opened the pods and collected seeds and sowed them in the soil to raise F1 generation. जे बी त्यांना मिळालं ह्या पहिल्या क्रॉस नंतर ते मातीमध्ये लावलं आणि मग त्यापासून जे काही पिढी उगवली नवीन, तर ती पहिली पिढी F1 जनरेशन. He observed the F1 generation and note down the results. Then he followed third step. तिसरी स्टेप काय केली तर सेल्फिंग ऑफ F1 hybrids to raise F2 generation. He allowed selfing in F1 hybrids. जे F1 जनरेशनचे प्लांट मिळाले त्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होऊ दिलं. Then he collected pods and opened the pods and collected seeds and sowed them in the soil to raise F2 generation. मग त्यांनी जे बी या ठिकाणी मिळालं ते पुन्हा त्यातून शेंगांमधून कलेक्ट केलं आणि मग ते मातीमध्ये लावलं आणि त्यात मातीत लावल्यानंतर ते उगवल्यानंतर पुढची पिढी मिळाली, तर ती F2 जनरेशन, सेकंड फिलियल जनरेशन. ही ऑब्झर्व द F2 जनरेशन अँड नोट डाऊन द रिझल्ट्स. तर या पद्धतीने 3 पायऱ्या ज्या आहेत त्या त्यांनी हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंटसाठी वापरलेल्या आहेत. आता हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट जे आहेत त्यामध्ये सुरुवातीला त्यांनी काय केलंय की ही कन्सिडर्ड ऑर ही फोकस्ड ऑन सिंगल ट्रेट ओनली, एकाच कॅरेक्टरवर त्यांनी त्यांचं लक्ष केंद्रित केलं आणि त्याचाच इनहेरिटन्स पॅटर्न म्हणजे आनुवंशिकता जी आहे ती अभ्यासली. मग ज्यावेळेला एकच कॅरेक्टर साठीची आनुवंशिकता अभ्यासली जाते आणि त्यासाठी हायब्रिडायझेशन एक्सपेरिमेंट केला जातोय म्हणजेच क्रॉस पॉलिनेशन केलं जात आहे, तर त्याला मोनोहायब्रिड क्रॉस असं म्हटलेलं आहे. A cross between parents differing in only one heritable trait is called monohybrid cross. उदाहरणार्थ क्रॉस ऑफ प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ प्लांट. म्हणजे प्युअर टॉल आणि प्युअर डॉर्फ, तर टॉल आणि डॉर्फ हे काय आहे तर फिनोटायपिक एक्सप्रेशन्स आहेत. कोणत्या कॅरेक्टरचे तर हाईट ऑफ द स्टेम. म्हणजे हाईट ऑफ द स्टेम हे एकमेव कॅरेक्टर या ठिकाणी लक्षात घेतलेलं आहे आणि त्यासाठी 2 वेगळे पॅरेंट्स, एक प्युअर टॉल आहे हाईट ऑफ द स्टेमसाठी आणि दुसरं प्युअर डॉर्फ आहे. तर ह्या 2 पॅरेंटमध्ये क्रॉस पॉलिनेशन घडून आणलं आणि त्यापासून मग पहिली पिढी जी आहे ती हायब्रिड त्या ठिकाणी मिळते. आणि एका कॅरेक्टरसाठी म्हणून हा क्रॉस एक्सपेरिमेंट केलेला आहे, हायब्रिड्स मिळवलेले आहेत म्हणून मोनोहायब्रिड क्रॉस असं याला म्हटलेलं आहे. Mendel performed the monohybrid cross between 2 pea plants with only one pair of contrasting character. 2 पी प्लांट मध्ये हा क्रॉस केला आणि त्यामध्ये फक्त एका कॅरेक्टरसाठी ते दोन्ही प्लांट जे आहेत ते कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन देत आहेत. कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरुद्ध. हाईट ऑफ द स्टेमसाठी एक प्लांट टॉल आहे आणि दुसरं डॉर्फ आहे, तर टॉल आणि डॉर्फ आर द कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर्स. तर आता सुरुवातीला आपण गॅमेट फॉर्मेशन कसं होतं हे लक्षात घेऊया. कारण ज्या वेळेला एखादा मोनोहायब्रिड क्रॉस असेल, डायहायब्रिड क्रॉस असेल, त्याची आपल्याला मांडणी करायची आहे, तर त्या मांडणी करताना गॅमेट्स जे आहेत ते मांडताना आपल्याला ते गॅमेट्स कसे तयार होतात हेही लक्षात आलं पाहिजे, म्हणजे आपल्याला चटकन ते मांडणी करता येऊ शकते. तर गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस आपण शिकलोय पहिल्या चॅप्टरमध्ये. तर डिप्लॉइड मदर सेल जी आहे, मग ती पोलन मदर सेल असेल किंवा मेगास्पोर मदर सेल असेल, तर ती डिप्लॉइड नेचरची असते. म्हणजे दॅट सेल पोजेसेस 2 सेट्स ऑफ क्रोमोझोम्स. म्हणजे गुणसूत्रांचे 2 संच त्या पेशीच्या केंद्रकात आहे, म्हणजेच गुणसूत्रांच्या जोड्या आहेत. मग जोड्या होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत त्यावर एखाद्या कॅरेक्टरचे जे काही अलिल्स आहेत किंवा जीन्स आहेत, तर त्या जीन्सची जी जोडी आहे होमोलोगस क्रोमोझोमवरची त्यांना अलिल्स किंवा अलिलोमॉर्फ म्हणतात, हे आपण बघितलेलं आहे. तर ते त्या 2 क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. मग ती जी जोडी असते त्यातला एक क्रोमोझोम हा मदर पॅरेंटकडून मिळालेला असतो, एक फादर पॅरेंटकडून. तर त्यामुळे
जी डिप्लॉइड मदर सेल आहे इट पजेसेस टू फॅक्टर्स फॉर इच कॅरेक्टर. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण ही सेल पी प्लांटची आहे असं मानलं, आणि हाईट ऑफ द स्टेमसाठी ह्या सेलमध्ये जे काही क्रोमोझोम्स आहेत त्यातल्या कुठल्याही दोन होमोलोगस क्रोमोझोम जे आहेत एकसारखे जे गुणसूत्र आहेत त्यांच्यावर हाईट ऑफ द स्टेमसाठीचे फॅक्टर्स आहेत म्हणजे चालील्स आहेत. तर समजा ते कॅपिटल टी आहेत म्हणजे दोन्ही टॉलनेसचे आलेले आहेत असं आपण मानूया. आणि ही सेल गॅमेट फॉर्मेशन होत असताना या सेलमध्ये काय होतं, मिओसिस होत आहे, मिओटिक सेल डिव्हिजन त्या ठिकाणी होत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये ही सेल डिवाइड होते आणि जे क्रोमोझोम्स आहेत, जे दोन सेट आहेत क्रोमोझोमचे ते विभाजित होतात, म्हणजे क्रोमोझोमच्या जोड्या विभाजित होतात आणि प्रत्येक जोडीतला एक क्रोमोझोम एका सेलमध्ये आणि दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये जातोय. आणि मग त्या क्रोमोझोमवरचे जे काही फॅक्टर्स आहेत तेही विभाजित होतात. मग इथे हे दोन फॅक्टर जे एकत्र ह्या सेलमध्ये त्यातला एक फॅक्टर ह्या सेलमध्ये जातो एका क्रोमोझोम बरोबर आणि दुसरा फॅक्टर दुसऱ्या क्रोमोझोम बरोबर ह्या सेलमध्ये जातोय. देन पुन्हा ह्या सेल ज्या आहेत त्या विभाजित होतात आणि सेल डिव्हिजन होत असताना रेप्लिकेशन होतं डीएनएचं, हे आपल्याला माहिती आहे. मग इथे जे काही क्रोमोझोम्स गेलेले त्यामध्ये डीएनए रेप्लिकेट झालेला आहे. मग डीएनएचे दोन डीएनए तयार झालेले आहेत, त्यामुळे पुन्हा हे दोन डीएनए वेगळे होतात आणि पुन्हा हे प्रत्येक डीएनएवर हा फॅक्टर आहे. फॅक्टर म्हणजे जीन. जीन इज अ पर्टिक्युलर सेगमेंट ऑन डीएनए. जर एक डीएनएचं रेप्लिकेशन झालं तर त्याच्यासारखा दुसरा डीएनए तयार होतो, म्हणजे त्या डीएनएवर असणारा जो काही अलील असेल किंवा जीन असेल फॅक्टर असेल त्याचं पण रेप्लिकेशन होतं. म्हणजे ज्यावेळेला ह्या एका सेलपासून ह्या दोन सेल तयार होतात त्यावेळेला हा फॅक्टर देखील रेप्लिकेट झालेला आहे आणि तो देखील विभाजित होतो आणि त्याचं डिस्ट्रीब्युशन सारखं होतं. म्हणजे इथे टॉलनेसचा फॅक्टर आहे तर ह्या दोन सेलमध्ये देखील टॉलनेसचा फॅक्टर होतो, ह्या दोन सेलमध्ये देखील टॉलनेसचा फॅक्टर होतो. तर या पद्धतीने गॅमेट फॉर्मेशन होतं. समजा इथे हे जे दोन फॅक्टर आहेत कॅपिटल टी, तर हे कॅपिटल टी नाही आहेत, तर एक टॉलनेसचा आणि एक डॉर्फनेसचा, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी अशी जर कंडिशन असेल तर ह्या पहिल्या टप्प्यामध्ये ह्या एका सेलमध्ये टॉलनेसचा फॅक्टर जाईल आणि ह्या दुसऱ्या सेलमध्ये डॉर्फनेसचा म्हणजे स्मॉल टी. मग ह्या सेलपासून जे दोन सेल तयार होतील त्यामध्ये टॉलनेसचे फॅक्टर जातील आणि ह्या सेलपासून ज्या दोन सेल तयार होतील त्यामध्ये डॉर्फनेसचे. म्हणजे ज्यावेळेला हेटेरोझायगस कंडिशन असेल त्यावेळेला दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होतील, म्हणजे 50% गॅमेट जे आहे त्यामध्ये टॉलनेसचा फॅक्टर आणि 50% गॅमेट जे आहे त्यामध्ये डॉर्फनेसचा फॅक्टर. तर या पद्धतीने गॅमेट फॉर्मेशनची प्रोसेस होते. Gametes are always haploid in nature and each gamete possess only one factor for each character. प्रत्येक कॅरेक्टरसाठी एक फॅक्टर जो आहे तो प्रत्येक गॅमेटमध्ये दिसून येतो किंवा त्याचं डिस्ट्रीब्युशन होतं. आता आपण हा क्रॉस बघूया, मोनोहायब्रिड क्रॉस. जे मेंडेलने जो पहिला क्रॉस केलाय की ही सिलेक्टेड टॉल पी प्लांट ॲज अ फिमेल पॅरेंट अँड डॉर्फ पी प्लांट ॲज अ मेल पॅरेंट. टॉल आणि डॉर्फ यांच्यामध्ये क्रॉस पॉलिनेशन केलं. तर क्रॉस पॉलिनेशन करताना जे प्लांट फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे तर त्या प्लांटवर जे फुलं आहेत त्यांच्यामध्ये इमॅस्क्युलेशन ही प्रोसेस केली जाते. मेंडेलने ती प्रोसेस केली. इमॅस्क्युलेशन म्हणजे काय, रिमूव्हल ऑफ स्टॅमेन्स वेल बिफोर अँथेसिस. म्हणजे आता टॉल प्लांट जर फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केले तर ह्या प्लांटचे आपल्याला फिमेल गॅमेट्स गरजेचे आहेत. मग मेल गॅमेट्स प्रोड्यूस करणारे पोलन ग्रेन गरजेचे नाही आहेत. मग पोलन ग्रेन ज्यावर तयार होतात ते अँथर, आणि अँथर ज्याचा भाग आहे ते स्टॅमेन्स. तर स्टॅमेन्स जे आहेत हे फ्लावर्स ओपन होण्यापूर्वीच स्टॅमेन्स काढून टाकण्याची प्रक्रिया, त्याला इमॅस्क्युलेशन म्हटलेलं आहे. आणि डॉर्फ पी प्लांट हे मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलेलं आहे, म्हणजे आपल्याला ह्या प्लांटचे मेल गॅमेट्स गरजेचे आहेत, म्हणजेच पोलन ग्रेन्स गरजेचे आहेत. तर आफ्टर इमॅस्क्युलेशन इन टॉल पी प्लांट and after opening of dwarf flowers on dwarf pea plant, Mendel collected pollen grains from the dwarf pea plant flowers and he dusted the pollen grains on the stigma of the flowers on tall pea plant. तर ह्या प्लांटवरचे पोलन ग्रेन ह्या प्लांटवरच्या फ्लावर्सवर ट्रान्सफर केले, म्हणजे क्रॉस पॉलिनेशन केलं आणि ते कृत्रिमरित्या केलं, म्हणजे आर्टिफिशियल क्रॉस पॉलिनेशन केलं.
तर आफ्टर पॉलिनेशन हे जे टॉल पी प्लांट आहेत त्यामध्ये फर्टिलायझेशन झालं. फर्टिलायझेशन नंतर यावर शेंगा विकसित झाल्या आणि शेंगांमध्ये बिया आल्या. त्या बिया ज्या विकसित झालेल्या आहेत त्या कलेक्ट केल्या. मेंडेल कलेक्टेड अँड सोड द सीड्स. त्या बिया कलेक्ट करून मातीमध्ये लावल्या आणि मातीत लावल्यानंतर मग पहिली पिढी मिळाली, F1 जनरेशन. तर F1 जनरेशन जे आहे, तर मेंडेल वॉज एक्सपेक्टिंग दॅट the 50% plant will be tall and 50% will be dwarf. म्हणजे 50% टॉल प्लांट मिळतील आणि 50% ड्वार्फ मिळतील. बट किंवा दुसरं एक्सपेक्टेशन त्यांचं असं होतं की इथे इंटरमिडिएट एक्सप्रेशन मिळेल, म्हणजे टॉल पण मिळणार नाहीत आणि ड्वार्फ पण मिळणार आहेत, त्याच्यामधलीच हाईट त्या ठिकाणी मिळेल, म्हणजे मधलंच एक्सप्रेशन मिळेल. तर असं देखील त्यांचं एक्सपेक्टेशन होतं. परंतु सरप्राइझिंगली त्यांना या ठिकाणी सगळे टॉल प्लांट मिळाले. म्हणजे जो एक पॅरेंट आहे टॉल, तर त्या टॉलचं एक्सप्रेशन इथे मिळालं, डॉर्फचं मिळालं नाही. पण डॉर्फ प्लांट जे आहे त्याचे पोलन ग्रेन्स इथे ट्रान्सफर केले होते. म्हणजे डॉर्फ प्लांटचे जे काही फॅक्टर्स आहेत हाईटसाठीचे ते आणि टॉल प्लांटचे फॅक्टर्स हे एकत्र ह्या प्लांटमध्ये आहेत, याबद्दल मेंडेल कन्फर्म होते. आणि त्यामुळे त्यांना इथे शंका आली की हा डॉर्फनेसचा फॅक्टर जो आहे तो जर इथे एकत्र आलेला आहे तर डॉर्फनेस हे कॅरेक्टर जे आहे ते गेलं कुठे, म्हणजे ते इथे का दिसलं नाहीये किंवा कायमचं ते नाहीसं झालं का. टॉलनेसचा जो फॅक्टर आहे त्याने त्याला सप्रेस करून टाकलंय का, किंवा पुढच्या पिढ्यांमध्ये ते दिसेल की नाही, असे वेगवेगळे प्रश्न त्यांना पडले. मग ते खात्री करण्यासाठी काय केलंय, ही अलाउड सेल्फ पॉलिनेशन इन द F1 हायब्रिड्स. सेल्फिंग त्या ठिकाणी होऊ दिलं आणि ह्या प्लांटमध्ये ह्या फुलांमध्ये सेल्फ पॉलिनेशन झाल्यानंतर परत फर्टिलायझेशन, फ्रूट सीड फॉर्मेशन ह्या प्रोसेस झाल्या. ही कलेक्टेड अँड सोड 1064 सीड्स. पहिला जो काही एक्सपेरिमेंट केला त्यामध्ये 1064 बिया त्यांना मिळाल्या ह्या हायब्रिड टॉलपासून. आणि नंतर त्या बिया मातीत लावल्यानंतर त्यापासून जे प्लांट मिळाले त्यात 787 787 ग्रीव टॉल अँड 277 ग्रीव डॉर्फ. म्हणजे जेवढ्या बिया मिळाल्या त्यातल्या 75% बिया ज्या आहेत त्यापासून टॉल प्लांट मिळाले आणि 25% बियांपासून डॉर्फ प्लांट मिळाले. म्हणजे डॉर्फनेस हे जे काही कॅरेक्टर आहे ते F2 जनरेशनमध्ये एक्सप्रेस झालं, ते दिसून आलं. म्हणजे त्याचा फॅक्टर इथे होता पण तो इथे एक्सप्रेस झाला नाही. F1 जनरेशनमध्ये तो फॅक्टर एक्सप्रेस झाला नाही आणि F2 जनरेशनमध्ये मात्र तो एक्सप्रेस झाला. त्यांना जे काही प्रश्न पडले होते त्याचं उत्तर इथे मिळालं की डॉर्फनेस हे कॅरेक्टर कायमचं नाहीसं झालेलं नाहीये, किंवा त्याचा जो काही फॅक्टर आहे तो ह्या टॉलनेसच्या फॅक्टरमुळे तो वीक झालेला नाहीये, तर तो इथे एक्सप्रेस झालाय. तर हे उत्तर त्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. आणि जर ह्याचा रेशो पाहिला आपण टॉल ॲज टू डॉर्फ, तर इट इज अप्रॉक्सिमेटली 3:1, 3:1 हा रेशो या ठिकाणी मिळतो. तर हा झाला फील्डमधला एक्सपेरिमेंट. या फील्डमधल्या एक्सपेरिमेंटची कागदावर मांडणी करायची आहे, त्याचं रेकॉर्ड त्यांना मेंटेन करायचं आहे. तर ते मेंटेन करण्यासाठी त्यांनी काही जेनेटिक टर्म्स, त्यानंतर सिम्बॉल्स आणि काही कॅरेक्टर्स, अल्फाबेट जे आहे त्यांचा यूज केला आहे. जसं इथं फिमेलसाठी हा सिम्बॉल आहे, मेलसाठी हा सिम्बॉल आहे. तर आता हा जो पहिला क्रॉस केलेला आहे तर त्यामध्ये आणखी एक त्यांना प्रश्न पडला की F1 जनरेशनमध्ये सगळे टॉल मिळतात आणि F1 जनरेशन साठी जे काही क्रॉस एक्सपेरिमेंट केला त्यामध्ये टॉल पॅरेंट जे आहे ते फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं आणि डॉर्फ पॅरेंट जे डॉर्फ प्लांट जे आहे ते मेल पॅरेंट म्हणून. मग इथं सगळे टॉल मिळालेत. मग हा टॉलनेस इथं जे काही फिमेल पॅरेंट सिलेक्ट केलेलं होतं म्हणजे त्यामध्ये कार्पेल्सचा वापर झाला, त्यामध्ये ओहरी, ओह्युल्स ह्याचा वापर त्या ठिकाणी झाला. म्हणजे जे फिमेल टॉलनेस हे जे काही एक्सप्रेशन आहे ते फिमेल पॅरेंट या ठिकाणी सिलेक्ट केलेलं होतं म्हणून तर नाही ना. मग त्यांनी त्यासाठी पुढच्या क्रॉसमध्ये पॅरेंटचं सिलेक्शन करताना उलटं सिलेक्शन केलं. डॉर्फ
प्लांट जे आहे ते फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं आणि टॉल प्लांट हे मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं. मग पुढच्या क्रॉसमध्ये डॉर्फ प्लांटमध्ये इमॅस्क्युलेशन केलं आणि टॉल प्लांटचे पोलन ग्रेन्स डॉर्फ प्लांटच्या फ्लावरवर डस्ट केले. तर सेम रिझल्ट मिळाले. पुढच्या जनरेशनमध्ये F1 जनरेशनमध्ये टॉल प्लांटच मिळाले सगळे. म्हणजे टॉलनेस इज विथ फिमेलनेस असं काही आहे का असं त्यांना प्रश्न पडला. तर तसं काही नव्हतं. तर याची पण खात्री त्यांनी करून घेतलेली आहे. आता इथे फिनोटायपिक रेशो जो आहे टॉल ॲज टू डॉर्फ 3:1 मिळतोय. यामधून जे कन्क्लुजन्स जे ऑब्झर्वेशन्स मिळाले त्यातून जे कन्क्लुजन त्यांनी काढले तर त्यातलं पहिलं कन्क्लुजन आहे कॅरेक्टर्स आर इनहेरिटेड सेपरेटली ॲज डिस्क्रीट पार्टिकल्स ऑर युनिट्स. जे कॅरेक्टर जे आहेत ते स्वतंत्रपणे इनहेरिट होतात स्वतंत्र कणांच्या माध्यमातून घटकांच्या माध्यमातून. तर आता हे जे प्रयोग मेंडेल यांनी केलेत तर हे करताना त्यांना क्रोमोझोम्स किंवा जीन्स ह्या टर्म्स माहीत नव्हत्या कारण क्रोमोझोम्स ऑब्झर्वच झालेले नव्हते तोपर्यंत. त्याच्यामुळे जे गॅमेटिक सेल्स आहेत त्यामधून काहीतरी असं जात आहे पुढच्या पिढीमध्ये की जे ही अनुवंशिकता जी आहे त्यासाठी कारणीभूत आहे. तर त्यासाठी फॉर दॅट समथिंग ही कॉइन द टर्म फॅक्टर ऑर डिटरमायनर. म्हणजे युनिट ऑफ हेरिडिटी हे काय आहे तर हे माहीत नव्हतं. मग त्यासाठी त्यांनी फॅक्टर म्हणजे त्याचा मराठीत अर्थ होतो घटक किंवा डिटरमायनर. डिटरमाइन म्हणजे ठरवणे. तर म्हणजे पुढची पिढी जी आहे त्याच्यामध्ये कोणतं गुणवैशिष्ट्य दिसेल हे ठरवणारा घटक म्हणून फॅक्टर किंवा डिटरमायनर हे शब्द त्यांनी वापरलेत. तर कुठलंही कॅरेक्टर जे आहे ते स्वतंत्रपणे इनहेरिट होतं कणांच्या माध्यमातून डिस्क्रीट पार्टिकल्स आणि त्यांना फॅक्टर डिटरमायनर हे शब्द त्यांनी वापरलेले आहेत. दुसरं कन्क्लुजन आहे इच फॅक्टर एक्झिस्ट इन टू कॉन्ट्रास्टिंग ऑर अल्टरनेटिव्ह फॉर्म्स. म्हणजे प्रत्येक जो फॅक्टर आहे तो दोन कॉन्ट्रास्टिंग म्हणजे विरुद्ध स्वरूपामध्ये किंवा अल्टरनेटिव्ह म्हणजे पर्यायी स्वरूपांमध्ये हा उपलब्ध असतो किंवा त्याचं अस्तित्व त्या ठिकाणी दिसून येते. उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल फॅक्टर फॉर हाईट ऑफ द प्लांट देर आर 2 फॉर्म्स, वन फॉर टॉलनेस अँड द अदर फॉर डॉर्फनेस. आता मेंडेल यांनी हे पी प्लांटच्या बाबतीत एक्सपेरिमेंट केले होते पी आणि त्याच्या बाबतीत जे ऑब्झर्वेशन्स त्यांना मिळाले त्या बाबतीत हे मत त्यांनी मांडलंय की प्रत्येक जो फॅक्टर आहे तर तो दोन अल्टरनेटिव्ह फॉर्म्समध्ये आढळतो. आपण पुढे डेव्हिएशन्स बघणार आहोत त्यामध्ये आपल्याला लक्षात येणार आहे की इतर ऑर्गॅनिम्समध्ये तसं नाही आहे. इतर ऑर्गॅनिम्समध्ये 2पेक्षा जास्त फॉर्म्स देखील आहेत. पण पी प्लांटच्या बाबतीमध्ये हाईटसाठी टॉल डॉर्फ असे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत किंवा सीड शेपसाठी राऊंड रिंकल्ड असे 2च अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत. त्यानंतर पुढचं जे कन्क्लुजन आहे वन ऑफ द 2 फॉर्म्स जे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत त्यापैकी एक जो फॉर्म आहे वन इज डॉमिनंट अँड द अदर इज रिसेसिव्ह. म्हणजे जे ऑब्झर्वेशन्स त्यांना मिळाले त्यातून असं लक्षात आलं की त्या 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्सपैकी एक डॉमिनंट आहे आणि एक रिसेसिव्ह आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम यासाठी टॉल आणि डॉर्फ असे 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स आहेत ना. तर टॉल हे डॉमिनंट आहे आणि डॉर्फ हे रिसेसिव्ह आहे. आणि ओनली डॉमिनंट एक्सप्रेसेस इन F1 जनरेशन. त्यांनी जेवढे प्रत्येक कॅरेक्टरसाठी जे प्रयोग केले त्यामध्ये त्यांना लक्षात आलं की 2 पैकी एक डॉमिनंट आहे आणि F1 जनरेशनमध्ये फक्त डॉमिनंटचं एक्सप्रेशन होतं रिसेसिव्हचं होत नाही. म्हणजे आपण आधीचा जो काही एक्सपेरिमेंट बघितला टॉल आणि डॉर्फचा क्रॉस तर त्यामध्ये F1 जनरेशनमध्ये सगळे टॉल प्लांट मिळतात पण F2 मध्ये टॉल बरोबर डॉर्फ पण मिळतात. याचा अर्थ टॉलनेसचं एक्सप्रेशन होत आहे पण तिथे टॉलनेस बरोबर डॉर्फनेसचा पण फॅक्टर आहे. मग डॉर्फनेसचा फॅक्टर सोबत असताना सुद्धा टॉलच एक्सप्रेस होतोय डॉर्फ एक्सप्रेस होत नाही. म्हणजे एक त्या ठिकाणी वरचढ ठरतोय आणि दुसऱ्याचं एक्सप्रेशन त्या ठिकाणी दाबलं जात आहे झाकलं जात आहे. मग ज्याचं एक्सप्रेशन F1 जनरेशनमध्ये होतं तर त्याला डॉमिनंट म्हटलं आणि ज्याचं एक्सप्रेशन होऊ शकत नाही ते झाकलं जात आहे त्याला रिसेसिव्ह म्हटलं. तरी हे कन्क्लुजन त्यांनी काढलंय आणि ऑन पेपर त्याचं रिप्रेझेंटेशन करण्यासाठी ही यूज्ड ॲप्रोप्रिएट अल्फाबेट्स, कॅपिटल लेटर फॉर डॉमिनंट अलील अँड स्मॉल लेटर फॉर रिसेसिव्ह अलील.
म्हणजे डॉमिनंट अलील मेन्शन करण्यासाठी कॅपिटल लेटर वापरलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल टॉल आणि डॉर्फ हे एकाच कॅरेक्टरसाठीचे कॉन्ट्रास्टिंग एक्सप्रेशन्स आहेत. तर टॉल हे डॉमिनंट ट्रेट आहे, डॉमिनंट एक्सप्रेशन आहे, तर त्यासाठी कॅपिटल टी वापरलाय. आणि डॉर्फ जे आहे ते रिसेसिव्ह आहे, म्हणून कॅपिटल टीचा रिसेसिव्ह फॉर्म म्हणजे थोडक्यात स्मॉल लेटर त्या ठिकाणी रिसेसिव्ह एक्सप्रेशनसाठी त्या ठिकाणी वापरलंय. म्हणजे डॉर्फसाठी कॅपिटल डी नाही वापरलं किंवा स्मॉल डी नाही वापरलं. तर एकाच कॅरेक्टरचे ते दोन अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन्स आहेत, म्हणून डॉमिनंट जे आहे त्याचा पहिलं लेटर त्या ठिकाणी वापरलेलं आहे, टॉलचं कॅपिटल टी वापरलंय आणि त्याचा स्मॉल लेटर जे आहे ते रिसेसिव्ह एक्सप्रेशन मेन्शन करण्यासाठी वापरले. किंवा दुसरं उदाहरण घेतलं तर राऊंड आणि रिंकल्ड हे सीड शेप आहेत. तर सीड शेपमध्ये राऊंड सीड शेप हा डॉमिनंट आहे, म्हणून राऊंडचा पहिलं लेटर कॅपिटल आर त्या ठिकाणी यूज केलंय. आणि रिंकल्डसाठी डब्ल्यू कॅपिटल किंवा स्मॉल नाही वापरला. तर रिंकल्ड सीड शेप हे सीड शेपसाठीच रिसेसिव्ह एक्सप्रेशन आहे आणि डॉमिनंट राऊंड आहे, तर कॅपिटल आर डॉमिनंटसाठी वापरला आहे, तर रिसेसिव्हसाठी स्मॉल आर लेटर वापरलेलं आहे. म्हणजे मांडणी करताना ते सोपं जावं, लक्षात यावं यासाठी या पद्धतीने अल्फाबेट्सचा यूज त्यांनी केलेला आहे. देन इन अन ऑर्गॅनिझम इनहेरिटन्स ऑफ इच कॅरेक्टर इज कंट्रोल बाय अ पेअर ऑफ फॅक्टर. हे पुढचं कन्क्लुजन त्यांनी मांडलंय की एका कॅरेक्टरसाठीचं इनहेरिटन्स जे आहे तर ते कंट्रोल करण्यासाठी फॅक्टर्सची जोडी त्या ठिकाणी असते. म्हणजे फॉर एक्झाम्पल हाईट ऑफ द स्टेम, यासाठी एखादं प्लांट टॉल आहे, होमोझायगस टॉल आहे म्हणजेच प्युअर टॉल आहे, तर त्यासाठी आपण अल्फाबेटच्या माध्यमातून जर बघितलं मांडणी कशी केली जाते किंवा त्याचे जे काही पेअर ऑफ फॅक्टर्स आहेत ते कोणते असतील, तर कॅपिटल टी प्युअर टॉलसाठी. म्हणजे कॅपिटल टी हे दोन फॅक्टर म्हणजे हाईट ऑफ द स्टेमसाठी दोन्ही टॉलनेसचे फॅक्टर हे त्या प्युअर टॉल प्लांटसाठी त्याचं जे काही इनहेरिटन्स आहे ते कंट्रोल करतात. किंवा एखादा प्लांट हेटेरोझायगस टॉल आहे तर कॅपिटल टी स्मॉल टी म्हणजे एक फॅक्टर टॉलनेसचा आणि एक डॉर्फनेसचा. किंवा डॉर्फ प्लांट असेल तर दोन्ही फॅक्टर रिसेसिव्ह स्मॉल टी. वन ऑफ द फॅक्टर, आता हे दोन फॅक्टर जे आहेत एखाद्या प्लांटमध्ये आहेत, प्लांट डिप्लॉइड नेचरचं आहे, तर त्यामध्ये ते दोन फॅक्टर जे आहेत ते कुणाकडून आलेले आहेत, तर त्यांच्या आधीच्या पॅरेंट्सकडून. म्हणजे वन ऑफ द फॅक्टर इज कॉन्ट्रीब्युटेड बाय मेल पॅरेंट अँड द अदर बाय फिमेल पॅरेंट. नाउ वी नो दॅट सेक्शुअली रिप्रोड्युसिंग हायर ऑर्गॅनिझम्स आर डिप्लॉइड. ज्यांच्यामध्ये सेक्शुअल रिप्रोडक्शन होतं असे जे हायर ऑर्गॅनिझम्स आहेत ते डिप्लॉइड नेचरचे आहेत. त्यांच्या पेशींमध्ये ज्या काही व्हिजिटेटिव्ह बॉडी सेल्स आहेत त्यांच्यामध्ये गुणसूत्रांच्या दोन जोड्या आहेत, दोन संच आहेत. त्यामुळे ते डिप्लॉइड आहेत. तर हे आता आपल्याला माहिती आहे. म्हणजेच गुणसूत्रांचे संच दोन संच असल्यामुळे गुणसूत्रांच्या जोड्या त्यामध्ये असतात आणि जोड्या असल्यामुळे एका गुणसूत्रावर एखाद्या वैशिष्ट्याचा एक जर जीन असेल तर त्याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म आयदर तो सारखा असेल किंवा वेगळा असेल तर तो त्याच्यासारख्या दुसऱ्या क्रोमोझोमवर त्या ठिकाणी असतो. Then next conclusion is from the reappearance of recessive trait in F2 generation, he concluded that in the F1 generation factors do not mix with each other but they just remain together. म्हणजे आपण टॉल डॉर्फचा क्रॉस बघितला, त्यामध्ये आपण बघितलं की पहिला जे पॅरेंट जे आहेत एक प्युअर टॉल आहे, एक प्युअर डॉर्फ आहे आणि त्यांचं जे काही F1 जनरेशन आहे ते सगळं टॉल मिळतंय. म्हणजे डॉर्फनेसचं एक्सप्रेशन तिथे होत नाही. परंतु ज्यावेळेला हायब्रिड टॉल जे आहेत त्यांच्यामध्ये F1 जनरेशन मधले टॉल जे आहेत त्यामध्ये सेल्फिंग होऊ दिल्यानंतर पुढची दुसरी जी पिढी F2 जनरेशन त्यामध्ये टॉल आणि डॉर्फ असे दोन्ही पण प्लांट्स मिळतात. म्हणजे फ्रॉम द रिअपिअरन्स ऑफ द रिसेसिव्ह ट्रेट म्हणजे डॉर्फनेस हे पुन्हा त्या ठिकाणी F2 जनरेशन मध्ये दिसून येते. तर ह्या रिअपिअरन्स जे आहे रिसेसिव्ह ट्रेटचं त्याच्यावरून हे कन्क्ल्युजन त्यांनी काढले की इन द F1 जनरेशन फॅक्टर्स डू नॉट मिक्स विथ इच अदर बट दे जस्ट रिमेन टुगेदर. म्हणजे टॉलनेस आणि डॉर्फनेसचे फॅक्टर F1 प्लांटमध्ये होते ते मिक्स नाही झाले, ते फक्त एकत्र राहिले. आणि ज्यावेळेला
During gamete formation, these factors separate or segregate, and each gamete receives only one factor from each pair of factor. म्हणजे गॅमेट फॉर्म होत असताना हे दोन्ही फॅक्टर टॉल आणि डॉर्फचा हे वेगळे झाले आणि प्रत्येक गॅमेटमध्ये स्वतंत्रपणे ते त्या ठिकाणी डिस्ट्रीब्यूट झाले. नाउ वी नो दॅट गॅमेट्स आर हॅप्लॉइड. आज आपल्याला माहिती आहे की गॅमेट जे आहे ते ऑलवेज हॅप्लॉइड असतात, म्हणजे गुणसूत्रांचा एकच संच असतो गॅमेट सेल्समध्ये. तर त्यामुळे गॅमेट तयार होण्याची प्रक्रिया मियोसिसने होते. डिप्लॉइड मदर सेल जी आहे ती डिवाइड होऊन हॅप्लॉइड गॅमेट्स तयार होतात. म्हणजे डिप्लॉइड मदर सेलमध्ये गुणसूत्रांचे दोन संच असतात, प्रत्येक कॅरेक्टरसाठीचे दोन फॅक्टर्स असतात. परंतु ज्यावेळेला गॅमेट तयार होतात, हॅप्लॉइड सेल्स तयार होतात, त्यावेळेला प्रत्येक कॅरेक्टरसाठीचा एकच फॅक्टर त्या गॅमेट सेलमध्ये त्या ठिकाणी दिसून येतो. Then the organism that receives recessive factor from both the parents expresses the recessive trait. म्हणजे ज्या ऑर्गॅनिझम मध्ये दोन्ही पॅरेंट कडून रिसेसिव्ह फॅक्टर त्याला मिळतो एखाद्या कॅरेक्टरसाठीचा, त्याच वेळेला त्याचं एक्सप्रेशन रिसेसिव्ह मिळतं. म्हणजे डॉर्फ प्लांट, डॉर्फनेस हे रिसेसिव्ह एक्सप्रेशन आहे. तर डॉर्फ प्लांट जे आहे त्यामध्ये दोन्हीही फॅक्टर डॉर्फनेसच असले तरच त्या ठिकाणी ते प्लांट डॉर्फ दिसतं. जर एक टॉलनेसचा आणि डॉर्फनेसचा असेल तर एक्सप्रेशन टॉलनेसचं होतं, डॉर्फनेसचं होत नाही, त्यामुळे प्लांट टॉल मिळतं. तर रिसेसिव्ह एक्सप्रेशनसाठी दोन्ही फॅक्टर हे रिसेसिव्ह असणं गरजेचं आहे. आता पहिला जो क्रॉस आपण एक्सपेरिमेंट बघितलाय त्याची ऑन पेपर जी काही रिप्रेझेंटेशन आहे ते कसं केलं जातं हे आपण बघूया. पहिल्यांदा पॅरेंट्स मेन्शन करायचे. पॅरेंट्स मेन्शन करताना सुरुवातीला फिनोटाईप म्हणजे त्यांचं जे वैशिष्ट्य आपल्याला डोळ्याने दिसतं फिनोटाईप, तर ते मेन्शन करायचं आहे. मग प्लांट टॉल आहे तर डोळ्याने आपल्याला बघून कळतं की टॉल आहे की डॉर्फ आहे. तर टॉल प्लांट आणि डॉर्फ प्लांट यांचा क्रॉस आहे. क्रॉस आहे म्हणून इथं गुणिल्याचं चिन्ह किंवा एक्स मेन्शन केलेलं आहे. आता समजा ह्या पहिल्या क्रॉससाठी आपण टॉल प्लांट हे फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं तर कंसात फिमेलचा सिम्बॉल मेन्शन करायचा आहे, आणि डॉर्फ प्लांट हे मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं तर त्याच्या पुढे कंसात मेलचा सिम्बॉल लिहायचा आहे. आता प्रत्येक कॅरेक्टर जे आहे ते कंट्रोल करणारे दोन फॅक्टर्स आहेत किंवा देर इज अ पेअर ऑफ फॅक्टर. म्हणून टॉल प्लांट जे आहे, हाईट ऑफ द स्टेमसाठी हे टॉल आहे तर त्याचा जिनोटाईप पुढे मेन्शन करायचा आहे. इथे जिनोटाईप लिहिल्यानंतर त्याच्यासमोर टॉलचा जिनोटाईप कॅपिटल टी कॅपिटल टी. म्हणजे देर इज अ क्रॉस बिटवीन प्युअर टॉल अँड प्युअर डॉर्फ. मग प्युअर टॉल म्हणजे दोन्ही फॅक्टर टॉलनेसचेच, आणि प्युअर डॉर्फ हे म्हणजे दोन्ही फॅक्टर डॉर्फनेसचेच, म्हणजे स्मॉल टी स्मॉल टी. तर गॅमेट तयार होत असताना काय होतं की हे दोन फॅक्टर जे आहेत, डिप्लॉइड सेल डिवाइड होते आणि 4 हॅप्लॉइड सेल्स तयार होतात. मग फॅक्टर्स देखील काय होतात, वेगळे होतात, आणि प्रत्येक गॅमेटमध्ये दोन पैकी एक फॅक्टर जातो. आता इथे दोन्ही फॅक्टर सारखेच आहेत, कुठलाही फॅक्टर गॅमेटमध्ये गेला तरी गॅमेटमध्ये टॉलनेसच फॅक्टर असणार आहे. म्हणजे दॅट मीन्स दिस प्लांट कॅन प्रोड्यूस वन टाईप ऑफ गॅमेट्स. म्हणजे प्रत्येक गॅमेट जो आहे त्यामध्ये टॉलनेसच फॅक्टर असणार आहे. म्हणून इथं आपण फक्त एक कॅपिटल टी मेन्शन केला. इथे गॅमेट्स लिहायचे आणि पुढे कॅपिटल टी. आणि इथे देखील होमोझायगस कंडिशन आहे, दोन्ही अलील जे आहे ते सारखेच आहेत. मग कुठलाही अलील गॅमेटमध्ये गेला तरी तो डॉर्फनेसच असणार आहे, त्यामुळे सगळ्या गॅमेट्समध्ये डॉर्फनेसच फॅक्टर असणार आहे. म्हणजे दिस प्लांट होमोझायगस पॅरेंट जे आहेत दे कॅन प्रोड्यूस ओनली वन टाईप ऑफ गॅमेट्स फॉर द ट्रेंड विच दे एक्झिबिट्स. आता हे गॅमेट जे आहेत, मेल गॅमेट आणि फिमेल गॅमेट, हे एकत्र आल्यानंतर पुढे झायगोट सेल तयार होईल. त्यानंतर पुढे फ्रूट सीड वगैरे हे तयार होणार आहेत. तर या क्रॉसमध्ये जे सीड्स मिळतील ते सीड्स मातीत लावल्यानंतर त्यापासून सगळे प्लांट्स जे आहेत ते टॉल मिळत आहेत. मग इथे F1 जनरेशन जे आहे त्याचा जिनोटाईप आणि फिनोटाईप या ठिकाणी लिहिला आहे. तर जिनोटाईप काय आहे तर एक टॉल पॅरेंट आहे आणि एक डॉर्फ पॅरेंट आहे. ह्या दोन्हींचे दोन फॅक्टर जे आहेत हाईट ऑफ द स्टेमचे इथे एकत्र आलेत, म्हणजे कॅपिटल टी स्मॉल टी. हा झाला जिनोटाईप F1 प्लांट्सचा. आणि इथे एक्सप्रेशन मिळतं टॉलचं, म्हणून सगळे टॉल, ऑल प्लांट्स आर टॉल.
आता ह्या पहिल्या क्रॉसमध्ये मेंडेल वॉज एक्सपेक्टिंग इंटरमिडिएट एक्सप्रेशन ऑर 50% टॉल अँड 50% डॉर्फ. ठीक आहे, इथे एकतर इंटरमिडिएट एक्सप्रेशन त्यांना अपेक्षित होतं, कारण हे दोन फॅक्टर एकत्र येणार होते दोन पॅरेंटचे. म्हणजे हे प्लांट टॉल प्लांट समजा त्याची हाईट आपण 20 सेंटीमीटर आहे असं मानूया, आणि हे जे प्लांट आहे त्याची 10 सेंटीमीटर आहे असं मानूया, तर इथे 15 सेंटीमीटरचे प्लांट मिळतील असं त्यांना अपेक्षित होतं. किंवा 50% जेवढे प्लांट्स इथे मिळतात तर त्यामध्ये समजा 20 प्लांट मिळाले तर 10 प्लांट टॉल आणि 10 प्लांट डॉर्फ, 10 प्लांट ह्या पॅरेंट सारखे आणि 10 प्लांट ह्या पॅरेंट सारखे, असं त्यांचं एक्सपेक्टेशन होतं. टू पण इथे मात्र सगळे टॉल मिळाले. टू फाइंड आउट वेअर द डॉर्फनेस हॅज गॉन ही अलाउड सेल्फिंग इन F1 प्लांट्स. इथं डॉर्फचं एक्सप्रेशन झालंच नाही, डॉर्फ प्लांट्स मिळालेच नाही, त्यामुळे डॉर्फनेसचा जो फॅक्टर आहे जो इथे आहे पण डॉर्फनेस दिसत नाहीये ते गेलं कुठे हे शोधण्यासाठी त्यांनी काय केलंय तर यामध्ये सेल्फिंग होऊ दिलंय. तर सेल्फिंगमध्ये हे टॉल प्लांट जे आहे F1 जनरेशन मधलं, तर त्याचा जिनोटाईप आहे कॅपिटल टी स्मॉल टी. आता मेल आणि फिमेल गॅमेट्स एकाच प्लांटवर तयार होणार आहेत, त्यामुळे दोन्ही जिनोटाईप त्या प्लांटचा कॅपिटल टी स्मॉल टी आहे. तर त्यामुळे गॅमेट फॉर्मेशनच्या वेळेला हे दोन्ही जे फॅक्टर्स आहेत सेपरेट होणार आहेत आणि दोन प्रकारचे गॅमेट्स तयार होणार आहेत. वन टाईप विथ द फॅक्टर फॉर टॉलनेस अँड वन टाईप विथ द फॅक्टर फॉर डॉर्कनेस. आणि मेल आणि फिमेल गॅमेट जे आहेत ते दोन्ही एकाच प्लांटवर तयार होणार आहेत आणि त्याच प्लांटचा हा जिनोटाईप आहे, त्यामुळे दोन्ही प्रकारचे जे गॅमेट्स आहेत ते एकसारखेच असणार आहेत. आता पुढची पिढी काय मिळते हे बघण्यासाठी F2 जनरेशन जे आहे ते पनेट स्क्वेअरच्या माध्यमातून आपण समजून घेऊ शकतो. तर पनेट स्क्वेअरची मांडणी करताना एका बाजूला मेल गॅमेट्स मेन्शन केले जातात आणि दुसऱ्या बाजूला फिमेल गॅमेट्स हे लिहिले जातात. तर हा मेल गॅमेट कॅपिटल टी म्हणजे टॉलनेसच्या फॅक्टरसह त्याने जर ह्या फिमेल गॅमेटला फर्टिलाइज केलं तर पुढचं जे काही रिझल्टंट कॉम्बिनेशन असेल ते काय असेल तर कॅपिटल टी म्हणजे होमोझायगस टॉल या ठिकाणी मिळतील. त्यानंतर जर हा मेल गॅमेट जो रिसेसिव्ह फॅक्टर्स आहे तो ह्या डॉमिनंट फॅक्टर असणाऱ्या फिमेल गॅमेट बरोबर एकत्र आला तर पुढचं कॉम्बिनेशन काय असणार आहे तर कॅपिटल टी स्मॉल टी. त्यानंतर इथे देखील सेम त्या ठिकाणी रिझल्ट मिळेल. इफ दिस मेल गॅमेट विथ डॉमिनंट फॅक्टर fertilizes the female gamete with recessive factor, the resultant combination will be capital T small t. म्हणजे इथं होमोझायगस कंडिशन मिळाली, इथे हेटेरोझायगस मिळाली. म्हणजे हे F1 टॉल जे आहेत त्यांच्यासारखी ही हा जिनोटाईप इथं मिळतोय. आणि चौथं जे कॉम्बिनेशन मिळतंय स्मॉल टी म्हणजे 1, 2 आणि 3 फिनोटायपिकली टॉल मिळत आहेत आणि एक फिनोटायपिकली डॉर्फ मिळत आहे. आणि जिनोटाईप जर आपण पाहिले तर 3 प्रकारचे मिळत आहेत, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी. तर फिनोटायपिक रेशो जो आहे तो टॉल ॲज टू डॉर्फ या ठिकाणी किती मिळतो तर 3 टॉल मिळतात, 1, 2 अँड 3 आणि 1 डॉर्फ मिळतं. म्हणजे द फिनोटायपिक रेशो इज 3:1. आणि जिनोटायपिक रेशो जो आहे तो काय मिळतो तर जिनोटाईप 3 प्रकारचे मिळतात, कॅपिटल टी स्मॉल टी आणि स्मॉल टी. तर कॅपिटल टी ॲज टू कॅपिटल टी स्मॉल टी ॲज टू स्मॉल टी 1:2:1 हा रेशो या ठिकाणी मिळतो. तर या पद्धतीने आपण हा जो मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट आहे त्याचं रिप्रेझेंटेशन करू शकतो. ठीक आहे, आता इथं हा जो हे जे बॉक्समध्ये लिहिलेलं आहे हे जस्ट एक इन्फॉर्मेशन म्हणून दिलं आहे. हे वगळून तुम्ही हे सगळं रिप्रेझेंटेशन जे आहे ते लिहू शकता जिनोटायपिक रेशोपर्यंत. आता मेंडेल यांनी जे काही पहिल्यांदा क्रॉस केला त्यामध्ये पहिलं जे काही प्लांट पॅरेंट सिलेक्ट केलं होतं, टॉल प्लांट हे फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं आणि डॉर्फ प्लांट हे मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं. आणि इथे सगळे टॉल मिळाले होते आणि नंतर इकडे टॉल आणि डॉर्फ 3:1 प्रमाणात मिळाले. मग त्यांना प्रश्न पडला की हे टॉलनेस जे आहे हे फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं, मग फिमेल डॉमिनन्स या ठिकाणी आहे का. मग हे चेक करण्यासाठी त्यांनी रेसिप्रोकल क्रॉस केले. रेसिप्रोकल क्रॉस म्हणजे काय तर
आधी जे पॅरेंट सिलेक्ट केले होते ते फक्त उलटे सिलेक्ट केलेत. म्हणजे पहिल्या क्रॉसमध्ये टॉल प्लांट हे फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं, हे पुढच्या क्रॉसमध्ये मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं. नंतर डॉर्फ प्लांट हे पहिल्या क्रॉसमध्ये मेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं होतं, हे पुढच्या क्रॉसमध्ये फिमेल पॅरेंट म्हणून सिलेक्ट केलं. आणि मग सेम प्रोसिजर त्यांनी फॉलो केली आहे. इथे जिनोटाईप टॉल आणि डॉर्फ दोन्ही प्युअर आहेत त्या त्या कॅरेक्टरसाठी. म्हणजे जिनोटाईप कॅपिटल टी आणि स्मॉल टी गॅमेट्स एक प्रकारचेच तयार होत आहेत. आणि ह्या क्रॉसमध्ये सुद्धा त्यांना जे काही फिनोटायपिक एक्सप्रेशन मिळाले ते सगळे टॉल मिळाले. म्हणजे पॅरेंट्स जे आहेत ते चेंज केले म्हणजे त्यांचं जे काही सिलेक्शन आहे ॲज अ मेल फिमेल पॅरेंट म्हणून ते बदलवलं. म्हणजे पहिल्या क्रॉसमध्ये टॉल प्लांट हे फिमेल पॅरेंट होतं, ह्या क्रॉसमध्ये मेल पॅरेंट आहे. म्हणजे टॉल प्लांटचे पोलन ग्रेन यूज केले आणि डॉर्फ जे आहे त्याचा स्टिग्मा यूज केला, म्हणजे कार्पेल यूज केले. तरी देखील इथे सगळे F1 जनरेशनमध्ये सगळे टॉल मिळाले, हायब्रिड टॉल. मग इथे पुन्हा त्यांनी सेल्फिंगची प्रोसेस केली. सेल्फ पॉलिनेशनमध्ये एकाच प्लांटमध्ये पॉलिनेशन होतं, म्हणजे मेल आणि फिमेल गॅमेट्स दोन्ही एकाच प्लांटमध्ये तयार होतात. मग इथे डिफरंट अलिल्स आहेत एका कॅरेक्टरचे म्हणून दोन वेगवेगळ्या प्रकारचे गॅमेट्स. मग मेल गॅमेट्स देखील हे दोन प्रकारचेच आणि फिमेल गॅमेट्स देखील दोन प्रकारचे. आणि F2 जनरेशन पनेट स्क्वेअरच्या माध्यमातून बघितलं तर सेम रिझल्ट त्या ठिकाणी मिळतात. म्हणजे टॉल ॲज टू डॉर्फ 3:1 रेशो मिळतो, 1 2 3 टॉल आणि 1 डॉर्फ. आणि जिनोटायपिक रेशो जो आहे तोही त्या ठिकाणी कॅपिटल टी ॲज टू कॅपिटल टी ॲज टू स्मॉल टी 1:2:1 मिळतोय. म्हणजे त्यांनी भरपूर क्रॉसेस केले वेगवेगळ्या कॅरेक्टरसाठी आणि पुन्हा त्याची खात्री करून घेण्यासाठी रेसिप्रोकल क्रॉसेस देखील केले की नेमकं डॉमिनन्स हा कशासोबत आहे, म्हणजे मेल सोबत आहे की फिमेल सोबत आहे, ही पण खात्री त्यांनी करून घेतली रेसिप्रोकल क्रॉसेसच्या माध्यमातून. आणि त्यांना मात्र रिझल्ट सगळ्या क्रॉसमध्ये सेम मिळाले. म्हणजे F1 जनरेशनमध्ये टॉल मिळाले सगळे, तर F2 जनरेशनमध्ये टॉल ॲज टू डॉर्फ 3:1 रेशोज मिळाला. किंवा राऊंड ॲज टू रिंकल, यासाठी राऊंड आणि रिंकल सीडेड प्लांटमध्ये क्रॉस केला तर सगळे जे काही प्लांट आहेत F1 जनरेशनमध्ये त्यांच्यामध्ये राऊंड सीड्स मिळाले सगळ्या सीडमध्ये. आणि राऊंड ॲज टू रिंकल 3:1 रेशो त्या ठिकाणी मिळाला. तर या पद्धतीने ही मांडणी जी आहे ती आपण करू शकतो. इन ऑल मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट्स मेंडेल ऑब्झर्व्ड कॉन्सिस्टंट पॅटर्न ऑफ रिझल्ट. एकसारखंच पॅटर्न मिळालाय. ही गॉट अप्रॉक्सिमेट 3:1 मोनोहायब्रिड रेशो फॉर ऑल कॅरेक्टर्स. सगळे कॅरेक्टर जे आहेत त्यांच्यासाठी अप्रॉक्सिमेट रेशो जो आहे तो 3:1 मिळाला आहे प्रत्येक कॅरेक्टरसाठी. बघा हा टेबल जर बघितला तर यामध्ये टॉल आणि डॉर्फचा क्रॉस केला तर F1 जनरेशनमध्ये सगळे टॉल मिळतात आणि F2 जनरेशनमध्ये 787 टॉल आणि 277 डॉर्फ. म्हणजे रेशो जर काढला त्याचा 787 277चा तर 2.84:1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3:1 त्या ठिकाणी मिळतोय. त्यानंतर येलो आणि ग्रीन सीड्स कॉटिलिडॉन कलर यासाठी जर क्रॉस बघितला तर F1 जनरेशनमध्ये सगळे येलो सीड्स मिळतात आणि F2 जनरेशनमध्ये 6022 सीड्स जे आहेत त्यांचे येलो कॉटिलिडॉन आणि 2001 ग्रीन कॉटिलिडॉन. आणि ह्या दोन्हींचा रेशो जर बघितला 3.01:1 रेशो मिळतो. रेशो कसा काढला जातो तर ही जे दोन फिनोटायपिक एक्सप्रेशन्स आहेत मग त्यामध्ये जी छोटी संख्या आहे त्या छोट्या संख्येने दोन्ही संख्यांना भागायचं आहे. म्हणजे ह्या 277 जे आहेत त्यांनी 787ला भागलं आणि 277ला भागलं तर 2.84:1 म्हणजे 277 भागिले 277 एक उत्तर येणार आणि 787 भागिले 277 2.84. तर या पद्धतीने हा रेशो 3.01:1 मिळतो. त्यानंतर राऊंड ॲज टू रिंकल्ड, राऊंड आणि रिंकल्ड याचा जर रेशो पाहिला तर F1 जनरेशनमध्ये सगळे राऊंड सीड्स मिळतात आणि F2 जनरेशनमध्ये जो रेशो आहे तो 2.96:1 म्हणजे अप्रॉक्सिमेटली 3:1 मिळतोय. त्यानंतर ग्रीन आणि येलो पॉड्स यामध्ये क्रॉस केला तर F1 मध्ये ग्रीन पॉड्स मिळतात, सगळ्या क्रॉसमध्ये ग्रीनच मिळतात. म्हणजे ग्रीन पॉड हे डॉमिनंट एक्सप्रेशन झालं आणि येलो रिसेसिव्ह झालं. आणि F2 जनरेशनमध्ये 428 ग्रीन आणि 152 येलो
म्हणजे 2.82:1 रेशो त्या ठिकाणी मिळाला. तसं ॲक्झेल आणि टर्मिनल, इन्फ्लॅटेड कन्स्ट्रिक्टेड, पर्पल व्हाईट यासाठी जे काही एक्सपेरिमेंट केले त्यामध्ये देखील अप्रॉक्सिमेटली 3:1 रेशो जो आहे तो मेंडेल यांना मिळालेला आहे. या पद्धतीने मोनोहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट जे आहे ते मेंडेल यांनी केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट केले, म्हणजे एका वेळेला 2 कॅरेक्टर जे आहे ते कन्सिडर केले. तर आपण या व्हिडिओमध्ये इथे थांबूया. डायहायब्रिड क्रॉस एक्सपेरिमेंट जो आहे तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समजून घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर जरूर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स मिळत जातील.